हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिवाइन किचन. तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. तर यासाठी आपण ही सामग्री कापून घेतली आहे. जसं की आपण घेतलेत वाल्याच्या शेंगा, थोडेसे बोरं आणि गाजर पण बारीक कापून घेतलेत, जांब बारीक कापून घेतलं आहे, थोडेसे मटर घेतलेत आणि वांगं कापून घेतलं आहे. आणि इकडं आपण घेतलेत हे हरभरे जे वले होते त्याला सोलून घेतलं होतं आणि खोबरं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी तेल. तर आता आपण हे सगळं भाजून घेणार आहेत. आपल्याला याचं वाटण तयार करायचं. आता आपण तेल भाजून घेऊ. इकडं आपले तेल भाजून झालते. आता आपण इकडं हरभरे भाजून घेतो. आता हे आपले हरभरे भाजून झाले. आता आपण याला काढून घेऊ. आता आपण हे खोबरं थोडंसं भाजून घेऊ. आता हे आपण खोबरं भाजून घेतलं आहे. आता इकडं आपण थोडासा लसूण पण भाजून घेऊ. आता हे सगळं आपलं भाजून झालं आहे. आता आपण 2 वाटण तयार करून घेऊ. एक तिळाचं आणि हरभऱ्याचं आणि एक खोबऱ्याचं आणि लसूणचं. आता तुम्ही बघू शकता की आपण असं तिळाचं आणि हरभऱ्याचं वाटण तयार करून घेतलं आहे. आता आपण खोबरं आणि लसूणचं वाटण पण तयार करून घेऊ. आता आपण हे दोन्ही पण वाटण तयार करून घेतलं आहे. आता इकडं आपण तेल गरम करून घेतलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया. आधी तेलामध्ये टाकायचे थोडेसे जिरे आणि पुन्हा टाकायचं खोबरं आणि लसूणचं वाटण. आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊ. तर आधी टाकायचा काळा मसाला, थोडीशी धनिया पावडर, थोडीशी हळद, आता आपण हरभरा आणि तिळाचं वाटण हे टाकून घेऊ. तर हे सगळं आपण 2 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं पाणी टाक. त्याला शिजवून द्यायचं थोड्या वेळ. तर हे सगळं 2 मिनटं आपलं परतून झालं आहे. आता आपण याच्यात भाज्या घालून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहेत वांगे, मटर, गाजर, कापलेले बोर आणि पेरू आणि थोड्याशा वाल्याच्या शेंगा. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता थोडंसं गरम पाणी टाकून ह्याला आपण थोडंसं शिजवून देऊ. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला आपण झाकून घेऊ. तर ह्याला आपल्याला 5 मिनटं मीडियम आचेवर शिजवून द्यायचं आहे. आता इकडे आपली भाजी रेडी आहे आणि इकडे आपल्या भाकरी रेडी आहेत. तर आता आपण ह्याला सर्व करून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता की आपण ताट वाढवून घेतलं आहे. And if you like this video, please do like, share and subscribe. Thank you so much.